इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाश्रममध्ये धुळवड साजरी केली। यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले होते। यावेळी बोलताना त्यांनी राजकीय फटकेबाजीही केली। गेल्या अनेक वर्षांपासूनची एक परंपरा ही ठाण्यामध्ये आहे, ती म्हणजे आनंदाश्रमात येऊन अनेक राजकीय नेते किंवा वेगवेगळे पक्ष असतील आणि स्वतः शिवसेनेचे सर्व नेते एकत्रित येऊन इथे होळी साजरी करतात। इतर पक्षांसारखं इथे नाही आहे। ठाण्यातले सगळे नेते एकाच दिवशी एकाच मंचावर आपल्याला दिसतील, ते म्हणजे होळीच्या दिवशी, रंगपंचमीच्या दिवशी, आणि सगळ्यांचं नेतृत्व हे नेहमीप्रमाणे एकनाथजी शिंदे करतात। सर, ठाण्याची ही वेगळी परंपरा, राजकीय रंग एकत्र साजरी करण्याची परंपरा, काय वाटतं आनंद दिघेंनी सुरू केलेली परंपरा अजून तुम्ही सुरू ठेवलेली आहे? धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हे धुलीवंदन, होळी उत्सव अशा प्रकारे एकत्र येऊन साजरा करण्याची परंपरा सुरू केली। धुलीवंदनच नाही, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोविंदा, सर्व परंपरा जे आपले जेवढे सण उत्सव आहेत हे सर्व एकत्र येऊन साजरा झाला पाहिजे। आपली संस्कृती परंपरा पुढे गेली पाहिजे, जोपासली पाहिजे, वाढली पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती। आणि म्हणून त्यांनी जे केलेले कार्यक्रम, त्यांनी जे परंपरा सुरू केलेल्या ज्या आहेत त्या आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय। त्यामुळे आज पाहताय की एक धुलीवंदनाचा जो कार्यक्रम, होळी, रंगपंचमी, धुळवड, हे सर्वांना एकत्र येण्याची एक संधी असते। आणि यामध्ये सर्वच लोक, म्हणजे असा कुठलाही पक्षीय हा उत्सव नाही आहे, त्यामुळे या उत्सवामध्ये सर्व सहभागी होतात। एक आनंदाची, रंगाची उधळण होते, बरसात होते, आणि ही परंपरा दिघे साहेबांनी सुरू केलेली आम्ही पुढं चालू ठेवलेली आहे, पुढे नेतोय। बरं, विरोधकांना कोणता रंग लावावा असं वाटतो? आमचा रंग भगवा आहे, आणि त्यामुळे विरोधकांनी देखील, आता याच्यात मी राजकारण करत नाही, काय मला राजकीय करायचं नाही, सप्तरंगांची उधळण, आज जेवढे रंग आहेत या सगळ्यांचे रंगाची उधळण होते। परंतु जो हिंदुत्वाचा, बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा जो रंग, किंबहुना सनातन हिंदू धर्माचा रंग जो आहे हा भगवा आहे। आणि भगवा रंग म्हणजे इतर रंगाचा द्वेष करणं नाही, इतर रंगाबद्दल आकाश ठेवणं नाही, तर सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा त्यागाचा भगवा रंग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।